नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। इस महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे भंडारा की, जहां अबाधा फाउंडेशन का संताजी मंगल कार्यालय में हर्षोल्लास के साथ मनाया गया वार्षिक महोत्सव। और जानेंगे कन्नड़ में क्यों नगर परिषद के सफाई कर्मचारी कर रहे धरना प्रदर्शन। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस महाराष्ट्र की बुलेटिन में। खबर महाराष्ट्र के भंडारा से, जहां प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा में मुख्य परिवहन अधिकारी के न रहने से नागरिकों को कठिनाइयों का सामना करना पड़ता है। कार्यालय में आने के बाद भी काम नहीं हो पाते और इन्हीं हालातों से जूझते हुए अक्सर जनता को वापस लौटना पड़ता है, जिस वजह से जनता में क्रोध व्याप्त है। वहीं शिवसेना शिंदे गुट के वाहतुक सेना के अध्यक्ष ने कार्यकर्ताओं के साथ मिलकर परिवहन कार्यालय जाकर खाली पड़ी कुर्सी को फूलमाला चढ़ाकर नगाड़े बजवाते हुए निषेध किया है। काय सांगाल, आज RTO ऑफिसमध्ये आलेले आहेत, अनोखं आंदोलन आपल्या माध्यमातून झालेलं आहे, काय सांगायला संदर्भात? या आंदोलनामागे विषय असा आहे की हे जे RTO साहेब आपला जाधव साहेब आहेत, हे हप्त्यातून फक्त 3 दिवस ड्युटी करतात. त्यामुळे जे गाडी मालक आहेत, जे नवीन गाड्या जे घेतात आणि जुने काही गाड्याचे रजिस्ट्रेशन असतात, तर त्या गाड्यांच्या कमीत कमी 1 ते 1.5 महिना हे नंबरपासून तर कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देत नाही. त्यामुळे कसं आहे की त्यांची जी आर्थिक हानी होत आहे, तर त्यांच्यासाठी गाडी त्यांच्यामुळे आर्थिक हानी होते आणि त्यांच्या खूप मोठं नुकसान होत आहे. आणि हे जे सर आहेत आपला जाधव साहेब आहेत, हे आठवड्यातून फक्त 3 दिवस ड्युटी करतात. म्हणजे शनिवारी सुट्टी, आपला शुक्रवारी जातात आणि डायरेक्ट सोमवारी येतात. सोमवारी नाही, मंगळवारी येतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या निषेध करण्यासाठी आम्ही त्यांच्या खुर्चीला हार टाकला आहे. गाड्याला रजिस्ट्रेशनला खूप वेळ लागतो. म्हणजे जसा नागपूर आणि बाहेर राज्यातून पासिंग होतात, याच्या मागे हा भंडारा जो RTO ऑफिस आहे, हा याला कारणीभूत आहे. त्यामुळे आमच्या भंडारा जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान होतं. या आपला महसूल हा त्यांच्यामुळे डुबत आहे. आणि भंडाऱ्यातले जे गाडी मालक आहेत आणि लायसनधारक पण आहेत, हे यांच्यापासून खूप त्रासले आहेत. त्या निषेधार्थ आम्ही त्यांना ज्याच्या निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्रित झालो आहे. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर भंडारा से है, जहां भंडारे जिले के आंधवगांव क्षेत्र में क्रेंजजाम तालुका मोहाड़ी में आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्र के घटिया निर्माण को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है। नए निर्माण कार्य होने के बावजूद भी वहां पे सीपेज और टाइल्स गिरने की समस्या से मरीजों की जान के लिए खतरा बना हुआ है। उस समय महाराष्ट्र राज्य मंत्री परिणय फुके ने ठेकेदार को ब्लैकलिस्ट करने का आदेश दिया था, लेकिन अभी तक कोई कार्यवाही नहीं की गई है। इस पृष्ठभूमि में शरद चंद्र पवार गुट के जिला अध्यक्ष किरण अटवारी ने परिणय फुके की कड़ी शब्दों में आलोचना की। उन्होंने ठेकेदार के खिलाफ कार्यवाही नहीं करने पर प्रशासन की भूमिका पर कड़ी आलोचना व्यक्त की है। कोणत्या पदावर रिक्त? आम्ही आरोग्य सेविका पदावर रिक्त आहे इथं. 4 वर्ष झाली आहेत मला इथं. आणि मागच्या दिवाळीमध्ये आमची PSC हँडओव्हर झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये बांधकाम हा आपल्या ऑपरेशन थिएटरचा बरोबर नाही झाला आहे. त्याच्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत आणि ते टाईल्स पूर्ण असे ओपन दिसत आहेत. म्हणजे कधी पण ऑपरेशन करताना वगैरे कधी अंगावर पडू शकते किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन करूच नाही शकत आपण, काही इन्फेक्शनचा धोका आहे त्याच्यामध्ये. आणि काही रूम अशा गळत आहेत. आणि जी ते हे आहे आपला मीटर वगैरे फिट केलेला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ओलावा आला आहे, तो कधी पण स्पार्क होऊन तो आपल्याला म्हणजे धोकादायक होऊ शकते, भस्म होऊ शकते पूर्ण PSC. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन दुसरा काय नाही. काय सांगाल भाऊ, आपण इथं किती दिवसापासून? मी ड्रायव्हर आहे PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जाम, पंकज गलबले. मी इथं 8 ते 10 महिने होऊन राहिले इथं राहत आहे. तर इथं पायऱ्याला रेलिंग नाही आहे आणि वरचे जे पॅराफिट वगैरे आहेत त्याला रेलिंग नाही आहे. आणि काय जागोजागी ओलसर जागा आहे, त्याच्यामुळे कसं आहे लहान मुलं इथं राहतात क्वार्टरला, तर ते रेलिंग वगैरे त्याने लावून नाही दिलं. इथल्या ठेकेदारांना तुम्ही सांगितलं नाही का? नाही, ते सांगितलं 2-3 वेळा, पण कसं आहे तिकडून मेडिकल ऑफिसर वगैरे हे यांनी बी सांगायला पाहिजे होतं त्यावेळेस. तर ते यांनी काय नाही ते तेवढं माहिती नाही. उघड्यावर इलेक्ट्रिक बोर्ड आहे. हो, ते अगोदरपासूनच आहेत ते.
जेव्हापासून काटरला राहायला यायच्या अगोदरपासून. पायऱ्याला रेलिंग नाही आहे, तिथून वरतून पाणी येते स्लॅबवरून पायऱ्या वरतं भेगा पडलेले आहे बिल्डिंगला. आणि त्याच्यामुळे आमच्या लहान मुलांना म्हणजे ह्या भेव आहे. उद्या कम जास्त झाल्यास कोण जबाबदार राहणार याची? प्राथमिक आरोग्य केंद्र जाम इथल्या नवनिर्मित इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. यावरून सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट झाल्याचे दिसून येते. काय सांगत आहे? 2014 साली मी जिल्हा परिषद सदस्य असताना मी शासनाकडेच्या पाठपुरावा केला. जुनी इमारत जी होती ती पलकडे झालेली होती आणि 2014लाच या ठिकाणी 5 करोड रुपयाची पहिली इमारत त्यावेळेस मंजूर झाली. तर त्यावेळेस या इमारतीला कॉलमवर मजबूत बांधकाम होणार होतं. पण नंतर शासनाच्या निकषाप्रमाणे याच्यात रॅम्प बनवण्यात आले आणि म्हणून त्याची कॉस्ट आज टोटल 9.25 करोडच्या घरामध्ये गेलेली आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी बांधकाम व्हायला पाहिजे होतं तो बांधकाम झालेलं नाही. हे आपल्याला पूर्ण जे PSC बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की ते पार्टेक्स कसे लावले आहेत, मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत, सीपेज सुरुवातीपासून सुरू आहे. आणि याची तक्रारसुद्धा माननीय परिणयजी भुके जे राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे होते त्यांच्याकडे केली. त्यांनी सांगितलं की सदर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हेमंत माटे त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली होती. पण अजूनपर्यंत कोणतीही या ठिकाणी कारवाई झालेली नाही. त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुरुस्त करून देण्याची सुद्धा हमी घेतली होती, पण कोणत्याही पद्धतीची त्यांनी हमी करून दिलेली नाही आहे. एका बाजूला सध्या पाण्याचे RO असेल, आलेल्या मशीन असतील त्यासुद्धा लागलेले नाहीत. पण ठेकेदाराचे पैसे त्वरित द्यावे म्हणून जनप्रतिनिधीने त्या जे भेषक अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, त्याच्या मागं लागून हे इमारत आहे हे आनंद-फानंदमध्ये हस्तांतर करण्याचं काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला आरोग्याची देशामध्ये खूप मोठी अडचण निर्माण असताना ज्या पद्धतीनं शासन एवढा मोठा खर्च करते त्या खर्चाचा दुर्लक्ष करून फक्त ठेकेदाराचे पोट भरणे आणि इमारतीची जे घाई गर्दीमध्ये जो हँडओव्हर करण्याचा हँडओव्हर करण्याचा जो प्रयत्न झाला, मला असं वाटतं की या सगळ्यांनाचे हात ओले झालेले आहेत. या ठिकाणी आरोग्याची खूप मोठी समस्या आहे. इथे स्टॉप नाही आहे, इथे औषध पुरवठा नाही आहे. 5 उपकेंद्राची मंजुरी असलेली ही PSC जो आदिवासी बहुल क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 300 ते 350, 350 पर्यंत दररोज OPD असते. जवळच लागून असलेला लेंडेजरी PSC आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा तेवढी मोठी OPD होत नाही. इथे OPD मोठ्या प्रमाणात असल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीनं या ठिकाणी कर्मचाऱ्याची भरती व्हायला पाहिजे होती ती भरती या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि शासन एका बाजूला महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की शिंदे सरकारने 5 कोटी रुपये एका सत्तेच्या आमदाराला महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली जिंकून येण्यासाठी ना लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चेहरा कसा पोहोचावा यासाठी जो केविलवाना प्रयत्न जो सरकार खऱ्या अर्थानं करत आहे. मला असं वाटतं की त्या पैशाच्या वापरच्या कर्मचारी भरतीमध्ये औषधी उपचारामध्ये जर झाला असता तर निश्चित रूपानं महाराष्ट्राच्या सर्व जनता आणि महाराष्ट्राची सरकार ही आरोग्यमुक्त खऱ्या अर्थानं झाली असती. मला असं वाटतं की लोकांना आरोग्याच्या उपचाराच्या गरज असण्यापेक्षा मला वाटतं की खरं म्हणजे एकनाथ शिंदेच्या सरकारला खऱ्या अर्थानं आरोग्य आणि उपचाराची आवश्यकता आहे असं आजच्या प्रसंगी मला बोलावं वाटतं. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। भंडारा शहर में संतानजी मंगल कार्यालय सुबह 11 बजे समय से छात्र सम्मान और अबादा फाउंडेशन के 8वें वार्षिकोत्सव के लिए खोला गया और महोत्सव धूमधाम के साथ मनाया गया। मान्यवरों को शॉल, श्रीफल, गुलदस्ता से सम्मानित करके सम्मानजनक स्थान ग्रहण कराया गया। बता दें कि इस कार्यक्रम का उद्घाटन सांसद प्रशांत पंडोले भंडारा गोंदिया ने किया और कार्यक्रम में अध्यक्ष प्रेम सागर गढ़वी, पूर्व जिला अध्यक्ष कांग्रेस पार्टी भंडारा कार्यक्रम के मुख्य अतिथि के तौर पर रहे। बता दें कि इसके अलावा पूर्व पुलिस निरीक्षक मुकेश, पत्रकार माधुरी पटले, अबादा फाउंडेशन आदि फाउंडेशन के पदाधिकारी स्टाफ भी मौजूद रहा। बता दें कि माधुरी पटेल ने गरीब बच्चों की पढ़ाई का जिम्मा उठाया है। जो बच्चे खुद पढ़ नहीं सकते, जिनका भविष्य नहीं संवर सकता, उन्हें शिक्षा देने का काम कर रहे हैं। महाराष्ट्र से सी संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर भंडारा से है, जहां कार्यालय भंडारा खाद्य और नागरिक आपूर्ति विभाग को अन्य मांगों को लेकर निवेदन दिया गया। बता दें कि भंडारा तालुका में शहर और ग्रामीण सरकार सस्ता अनाज दुकानदार को केरोसिन लाइसेंसधारी एसोसिएशन ने अपनी विभिन्न मांगों को लेकर आवेदन सौंपा है। संघटना माझ्यासोबत जिल्ह्याचे महासचिव मिलिंद केवलदाजी रामटेके आणि जिल्ह्यातले सगळे दुकानदार बांधव आहेत। आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी आदरणीय वंजारे साहेब यांच्या भेटीला याच्याकरता आलो होतो। सध्या जिल्ह्यामध्ये पॉस मशीनचा खूप मोठा प्रॉब्लेम सुरू आहे। अनेक शिधापत्रिका धारक येतात
आणि मशीनमध्ये नेट नसल्यामुळे ते आपल्या घरी वापस जातात, आम्हाला शिव्या खाव्या लागतात वगैरे हा सगळा प्रकार आहे. आमची इच्छा आहे की त्या आलेल्या ग्राहकांचं समाधान करणे, परंतु मशीन आणि सध्या इंटरनेटचा जो प्रॉब्लेम सुरू आहे त्यामुळे मशीन काही बरोबर मशीन तशी पाहिलं त्यांनी 2G मशीन होती पूर्वी, ती फार थकलेली मशीन होती. आमच्या दुकानदार संघटनेची मागणी होती की 2G बदलून आम्हाला आता जमाना 6Gचा आलेला आहे, तरी पण जेवढं काही अपग्रेड करता येईल तर त्याप्रमाणे शासनानं आमचं ऐकलं आणि विशेषतः म्हणजे आमच्या वंजारी साहेबांनी ही बाब महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाच्या लक्षात आणून दिली आणि त्याच्यामुळे 2G ऐवजी 4Gच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये वाटप झालं. सुरुवातीला असं वाटलं की 2Gचा त्रास संपलेल आणि आता 4Gवर आम्ही सगळे आनंदी राहू, परंतु 2G आणि 4G बदलून काही उपयोग झाला नाही. 4Gमध्ये आता सध्या पाण्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे तो सर्व्हरही काही काम करत नाही असं ऐकायला मिळते. त्याच्यामुळे शिधापत्रिकाधारांचे पूर्ण हाल होत आहेत आणि त्यातल्या त्यात दुकानदारसुद्धा हाल होत आहेत. आणि त्यातल्या त्यात शासनाने एक निर्णय घेतला की बा मशीन काम करत नसेल तर ऑफलाईनवर तुम्ही धान्य वाटू शकता, पण त्यामध्ये त्यांनी एक अट टाकली की धान्य वाटप करत असताना शासकीय अधिकारी, पटवारी, कोतवाल कुठला तरी एक अधिकारी असायला पाहिजे. तर आमचे दुकानदारांची संख्या खूप मोठी आहे, तेवढ्या संख्येमध्ये त्यांचे लोक नाही आहेत. तर ऑफलाईनही वाटप करत असताना त्यांचा माणूस असला पाहिजे ही कंडिशन आहे, कारण त्याच्यासमोर वाटप होईल तरच कमिशन आम्हाला मिळेल, अन्यथा कमिशन आम्हाला मिळणार नाही. तर आमची शासनाला आमची विनंती आहे की याच्यापूर्वी अनेक वर्षापासून आमच्या दुकानदार तन-मन धनानं सेवा करून राहिला दुकानदार ग्राहकांची. तर हा जो मधला जो कार्यक्रम आहे शासकीय अधिकारी त्या ठिकाणी असावा, त्याच्यामुळे सुद्धा ते उपलब्ध होऊ न शकल्यामुळे वाटपामध्ये अडचण निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे सरसकट दुकानदाराला याच्यापूर्वी ज्या पद्धतीनं ऑफलाईनचे वाटप होत होतं का लागली त्या पद्धतीनं आम्हाला परवानगी द्यावी. त्यातल्या त्या दुकानदाराला खूप दिवसापासून 150 रुपये कमिशन मिळेल. शासन स्तरावर आमची इच्छा आहे की आम्हाला कमीत कमी 300 रुपये प्रति क्विंटल मिळाला पाहिजे, कारण 300 रुपये क्विंटल मिळलं आणि 100ही पोते एका दुकानदाराला मिळाला तर त्याला 30,000 रुपये कमिशन मिळेल. कोणाला 60 मिळते, कोणाला 50 मिळते, कोणाकोणाला 10 पोते फक्त मिळतात. तर अशा वेळेस ते 150 प्रमाणे त्याला किती रुपये मिळत असतील याचा आपण विचार करावा, शासनाने विचार करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि धान्य हे व्यवस्थितरित्या म्हणजे व्यवस्थित यायला पाहिजे. 50 किलो 600 आहे तर 50 किलो 600 यायला पाहिजे. अनेक ठिकाणी मोजून देण्याची म्हणजे त्यांचं आहे, पण कंत्राटदार मोजून देत नाहीत. त्याच्यामुळे कुठं ना कुठला शिधापत्रिकाधारक म्हणजे राशन कार्डधारक हा त्याकडून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद सर, थँक्यू. भंडारा से सीनियर संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर भंडारा से, जो जिले में तुमसर तालुका के आंधव गांव पुलिस स्टेशन क्षेत्र में सोरना गांव है। आदिवासी सब्सिडी नाम पर ट्रैक्टर दिए जाएंगे, ये कहकर अन्य लोगों से ठगी की गई। यहां इसमें एक व्यक्ति हेमराज राठौर रहवासी जो सोरना का है उसे 3 लाख का चेक दिया गया। ट्राइबल फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड के नाम से ये चेक दिया गया था और 60,000 रुपये धर्मेंद्र धुर्वे सोरना रहवासी नाम के पर्सनल अकाउंट में दिए गए। अन्य लोगों से भी इस तरीके की ठगी की गई है। जे आपण आदिवासी लोकांना आणि बरेचसे जे पीडित लोक आहेत त्यांना आपण आज सभामध्ये बोलवले आहे, काय विषय होता आज? जो विषय आज आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद संघटन याच्यातर्फे एक चर्चा बैठक ट्रॅक्टर योजना पीडितांची बोलवली होती। ट्रॅक्टर योजना पीडित म्हणजे बिरसा फार्मा प्रोड्युसर कंपनी अशी कृषी विभागाकडून नोंदणीकृत आणि सेंट्रल लेवलवर नोंदणीकृत अशी कंपनी जी आहे त्यांनी लोकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करून आणलेली आहे। आणि हे आर्थिक फसवणूक साधारण नसून ही कोट्यावधीच्या घरामध्ये 25 ते 30 किंवा आकडा 50वरही जाऊ शकतो असा संशय आहे। आता या ट्रॅक्टर घोटाळ्याला कमीत कमी 1 वर्ष होत चाललं आहे की ट्रॅक्टर वाटप करण्याच्या नावावर 1,30,000 रुपये लोकांकडून घेतले, पण काही जे ट्रॅक्टर डीलर आहेत त्यांनी 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख अशी मनमानी रक्कम लोकांकडून घेतली आणि म्हटलं आम्ही ट्रॅक्टर मिळवून देऊ आणि 1,30,000ची स्लिप त्यांच्याकडे दिली आणि बाकी त्यांना सांगितलं आम्ही ट्रॅक्टर लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी वरचे पैसे घेतो किंवा जे काही आहे ते थोडंसं त्यांनी दिशाभूल केलं आणि लोकांची आर्थिक फसवणूक करून आणली। याकरता लोकांचा रोष हे वाढत चाललं होतं। कारण असं होता की जी पीडित लोक आहेत ती गोरगरीब लोक आहेत, त्याच्यामध्ये फक्त आदिवासीच्या नावावर ट्रॅक्टर वाटप योजना सुरू झाली आणि ते येऊन इतर मागासवर्गीय ओबीसींच्या नावावर थांबली आणि ओबीसींना 50% सबसिडीच्या नावावर ते ट्रॅक्टर वाटप त्यांनी करतो म्हणून सांगितलं आणि आम्ही देतो म्हणून सांगितलं। आणि त्यानंतर ही जी योजना सुरू झाली इथून सुरू झाला आर्थिक फसवणुकीचा खेळ आणि यांनी 4 लाख, 5 लाख, 10 लाख आणि काही लोकांना बोलेरो देतो, काहींना प्रेशर मशीन देतो अशा पद्धतीची दिशाभूल या बिरसा फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि बिरसा फार्मा प्रोड्युसर कंपनीला मास्टर माइंड म्हणून काम करणारा नेताम मारुती नेताम नावाचा CEO आणि मारुती नेताम
CO याच्या जो सहकारी आहे ते काही ट्रॅक्टर डीलर, त्याच्यामध्ये साकुलीच्या जो कोणी ट्रॅक्टर डीलर असेल त्या ट्रॅक्टर डीलरनी वरचे पैसे घेऊन लोकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करून आणलेली आहे. आणि या संबंधित आम्ही तक्रार या भीतीने नाही केली की जर आम्ही तक्रार केली तर हे मुख्यालयात जातील आणि मग कुठेतरी मग हे कोर्टात जातील आणि याच्यामुळे लोक मग आता पैशासाठी पडून राहतील. कारण की लोकांनी हे शेती गहाण करून, कोणी मंगळसूत्र गहाण करून, कोणी आपला काहीतरी व्याजी पैसा घेऊन असा त्यांनी पैसा इथे भरलेला आहे. आणि त्या लोकांना आज व्याजाचा त्रास होत आहे, सावकारांकडून व्याजाचा त्रास होत आहे, इतर लोकांकडून व्याजाचा त्रास होत आहे. आणि काही लोक तर आता आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे आता आमची पुढे अशी भूमिका राहणार आहे की येणाऱ्या काळात ज्या अर्थी जे दुर्लक्ष करत असणारा जिल्हा आहे, पालकमंत्री आहे आपल्या जिल्ह्याचे गावित साहेब, त्यांनी या जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे. पण त्यांच्या दौरा असल्याचे आम्हाला जेव्हा माहिती होईल आणि आता माहिती काही आलेल्या आहेत की त्यांची दौरा आहे, त्या निमित्तानं आम्ही सर्व पीडित लोकांना घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोठा लढा उभारणार आहोत. आणि यासाठी जे काही नोंदणीकृत कंपनी ज्या विभागाकडून झालेल्या आहेत त्या विभागावर आम्ही प्रश्न तयार करणार आहोत की तुम्ही अशा फार्मा प्रोड्युसर कंपनीला नोंदणी कशी दिली, ज्यांनी 2 वर्षापासून घोड केले आणि तुमच्या वॉच याच्याकडे का बनवता, असे आमचे काही प्रश्न आहेत. त्याचसोबत याच्यानंतर जे पालकमंत्री जिल्ह्यात दौरा करतील आम्ही त्यांचा घेरावसुद्धा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही कलेक्टरवर आणि जनजाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग अशा आयोगाला आम्ही जिल्ह्यामध्ये दौरा करण्यासाठी बाध्य करणार आहोत. कारण की हा कोट्यावधीचा घोटाळा नसून लोकांना एक मोठा मानसिक त्रास झालेला आहे. असा आर्थिक त्रास, मानसिक त्रास ज्या कंपनीने दिला त्याच्यावर कारवाई व्हावी आणि याच्या पाठीमागे जे काही मास्टर माइंड आहेत ते शोधून काढावेत आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी आणि त्यांच्या घरदार जे काही गिरवी ठेवून लोकांचे पैसे देता येऊ शकत असेल ते त्यांनी करावं अशी आमची मागणी राहणार. आपण राहणार पूर्णा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा. कशी आपली काय फसवणूक गेली म्हणलं? सर, मला माहिती मिळाली की 60 ते 70% सबसिडीमध्ये पिकअप मिळणार आहे. त्या हिशोबानं मला सांगण्यात आलं की 3,60,000 3,60,000 रुपये भरण्यात, त्याच्यानंतर 1,00,000 रुपये भरायला नंतर सांगितलं होतं. जेव्हा आपल्या हातजवळ पिकअप मिळणार आहे त्यावेळी तुम्हाला 1,00,000 भरायचे आहेत आणि 3,60,000 रुपये कॅश द्यायचे होते. त्यावेळी मी 3,00,000 रुपये कॅश दिले. माझ्या गावच्या धर्मेंद्र देवदास धुर्वे याच्याकडे मी 60,000 रुपये फोनपे टाकले आहे आणि त्याच्यापूर्वी 3,00,000 रुपये कंपनीजवळ त्यांनीच, सरपंच आहे त्याचा भाऊ धर्मपाल धुर्वे आणि तो जो त्याचा भाऊ आहे तो तेथे कर्मचारी आहे, त्यांनी सांगितलं की येथून सबसिडीवर सगळं काही म्हणजे सुविधेनुसार मिळत आहे. त्या हिशोबाने मी त्यांच्या भरोश्यावर मी पैसे भरले आणि त्या कंपनीला भरले आणि कुठे भरले? ते ट्रायबल फार्मा प्रोड्युसर कंपनी, बिरसा लेंडेझरी उपकेंद्र काहीतरी चिचोली, इथं मी पैसे भरले. 3,00,000 रुपये कॅश दिले आणि माझ्या गावच्या सरपंचाने तो जो त्याचा भाऊ आहे कर्मचारी आहे त्याच्या बेसिकवर मी दिला. किती दिवस झाले, किती महिने झाले की किती वर्ष? या गोष्टीला कमीत कमी 4थ्या महिन्याच्या 9 तारखेला दिले पैसे. त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी 60,000 त्याच्या भावाच्या धर्मेंद्र देवदास धुर्वे याच्या अकाउंटवर 60,000 फोनपे मारले. आपल्याला केव्हा वाटलं कर्मचारी आहे, आपल्याला केव्हा वाटलं की आपली फसवणूक किंवा आपल्याला म्हणजे माझी फसवणूक झाली ते मला एका महिन्याच्या पूर्वी मला माहीत झाला. तेव्हा ते CEO मारुती नेताम जे होते त्यांच्यासोबत पण माझी चर्चा झाली, परंतु मला त्याच्यावर काही विश्वास वाटला नाही. काय मागे आपली आता आपली माग असं आहे का आपल्याला सामान मिळो अथवा नको मिळो, सामान असेल मतलब नाही, आमच्या पैशात मुद्दाम आमच्या जो आपली ठेवी दिली ती तरी परत मिळावी. असे किती लोक आहेत ज्यांची फसवणूक झालेली? कमीत कमी 30 कोटी रुपयाचा घोटाळा वाटते मला. नाही, किती लोक आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे? हजाराच्या वरूनच आहे देतात. आहे नाही सर्वात मोठा नाही, माल विक्री करणारा सर्वात मोठा नाही म्हणता येणार सर. आमच्याकडे पुष्कळ व्यापारी रुपये तुम्हाला जर एका दमानं देत असेल म्हणजे 60,000चा माल उचलते आहे. हो सर, तर तुम्ही अगोदर ऐकून घ्या. माझ्या गावात लाखोच्या भावाने वाड्या विकतात सर. सर्वप्रथम ते हे आहे. मी पण टमाटर लावले होते. मी 2 एकर जागा 2,80,000 विकली होती. टमाटरची वाडी, सरळ वाडी विकली होती. असे म्हणजे माझ्या गावात माझ्या काकाजी आहेत त्यांनी 4,80,000 वाडी विकली होती. तसे माझ्या गावात पुष्कळचे लोक आहेत 10-12 एकर शेती लावणार. असं म्हणणं आहे की हे जे 60,000 आले, हो,
हे 60,000 तुमच्याकडे जे फोन पे वर आले आले आहेत. हे तुमचे वैयक्तिक शेतीच्या कारणावर आले हो वैयक्तिक आणि तुम्ही हे 60,000पैकी आता तुम्ही 30,000, 20,000, 5,000 जे दाखवले आम्हाला ट्रान्झॅक्शन हे तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या कंपनीच्या सीईओला पण पाठवले? नाही सर. तुम्ही आता सांगितलं नाही तुमच्याजवळ ट्रान्झॅक्शन आहेत तसे फोन पे वर? नाही सर, फोन पेचं ट्रान्झॅक्शन मी कसं दाखवणार तुम्हाला? ते तुम्हीच दाखवलं ना आता. नाही सर, असं नाही होणार. आता सांगितलं की सीओ साहेबला माझ्या वैयक्तिक मला त्याने वैयक्तिक पैसे पाठवले आहेत सर. हो, वैयक्तिक पैसे पण तुम्ही सीओला पैसे दिले ना, सीओनं तुम्हाला पगार द्यायला पाहिजे पण तुम्ही सीओला फोन पे वर पैसे देऊन राहिले. नाही सर, असं नाही आहे. बरोबर बोला आता तुम्ही. हो सर, बरोबर बोलत आहे मी. सीओचे जर काही पैसे जे काही शेतकऱ्याचे यायचे तेच मी त्यांना दिलं असेल. तेच तर आम्ही म्हणून आलो. कारण शेतकऱ्यांचे पैसे नाही, तुमच्याकडे येत म्हणता होते. नाही येणार. शेतकऱ्यांचे म्हणता नाही येणार. हे पैसे तुम्ही सीओला पाठवत होता. एक तो रोंगेचा शेतकरी होता, त्याने मला 22,000 काही रुपये पाठवले होते पासिंगचे म्हणून. तर मी ते नैताम साहेबाला पाठवले होते. आणि अजून एक शेतकरी होता, त्याचं नाव नाही लक्षात येत मला. असे 2 शेतकऱ्यांनी मला 22,700 असे दोनदा पाठवले होते. पासिंगचे म्हणजे काय, नेमका काय प्रकार? पासिंग म्हणजे ट्रॅक्टर ज्यांना मिळतो त्यांना पासिंगचं पेमेंट घेत होते सर. ते त्यांच्या नावावर पासिंग करून द्यासाठी ते तुम्ही नैतामेला पाठवता? हा, नैताम कोण आहे? हे नैतामे कोण आहे? नैताम हे जयबिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीओ होते. अच्छा, सीओ म्हणून. कुठं यांचं ऑफिस होतं, हेड ऑफिस? यांचं ऑफिस होता सर गोबरवाई चिचोलीला हेड ऑफिस. अच्छा. आणि यांनी 2 ब्रांचेस पण काढले होते. एक भंडारा से सीनियर संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के धुले से, जो नागपंचमी के बाद आने वाले शनिवार को कनुमाते की स्थापना की जाती है। इसके पहले कनुमाते की सब्जी रोटी का भोग दिया जाता है। फिर रास पूजा के दौरान कुलस्वामिनी गणपति, सूर्य, चंद्र, गोटे की गाय, वासरू और घर के प्रत्येक सदस्य को 5 मुट्ठी गेहूं दिए जाते हैं। इस गेहूं की पुराण पोटी बनाकर रोट पूजन किया जाता है। कुछ स्थानों पर रोट पूजन किया जाता है और कुछ स्थानों पर कानू माता की स्थापना भी की जाती है। रिश्तेदार एकत्रित होते हैं और इस त्योहार को 2 दिनों तक बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के कन्नड़ से, जहां नगर परिषद के साफ सफाई कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर नगर परिषद के प्रांगण में ही अनशन शुरू कर दिया है। अनशन पर बैठे सभी कर्मचारियों ने प्रशासन से मदद की गुहार भी लगाई है। नाव काय तुमचं? मी मनोज वसंत भाविस्कर, राहणार माडा कॉलनी आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज या कर्मचाऱ्यांची जी व्यथा आहे ही मी एक दिवशी नगर परिषदेमध्ये येत असताना यामधील काही कर्मचारी कामावरून घरी येत असताना ते शेताच्या कामावर जाऊ लागले। मग मी त्यांना विचारलं, मावशी म्हटलं तुम्ही शेताच्या कामावर म्हणता, नगर परिषदेचं काम तुम्ही सोडलं का? मग ते म्हणायला लागले, भाऊ आमची 4 महिन्यापासून पगार नाही आहे, आता आम्ही इथलं काम करून आम्ही शेताच्या कामावर चाललो मोलमजुरी करायला। मग तेव्हा मला मनाला कुठेतरी वाटलं की हे माणसं आहेत का मशीन आहेत? तर हे एक काम करून दुसऱ्या कामाला चालले आणि काम करून 4 महिने जर यांना पगार मिळत नसेल तर यांच्यासाठी मी सामाजिक कार्यकर्ता असून तर माझा काही उपयोग नाही आहे। म्हणून मी या आंदोलनासाठी बसलो आणि यांच्या सर्व समस्या घेऊन मी आज बसलेलो आहे। आणि जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण मागे घेणार नाही। आणि या आमरण उपोषणमध्ये मी पाणीसुद्धा सोडलेलं आहे अन्नासहित। जर मला काही माझ्या जीवाला झालं तर याला सर्व्हिस जबाबदार नगर परिषद राहणार आहे। किती महिन्यापासून तुम्हाला पगार मिळालेला नाही? 4 महिन्यापासून। मागील 4 महिन्यापासून पगार किती पगार? 5 महिने चालू आहे। किती पगार मिळतो तुम्हाला? आम्हाला पूर्ण 8,200 महिन्याचे? नाव काय दे तुमचं? सुनीता सुभाष सुरे। का नगर परिषदमध्ये काय काम करतात तुम्ही? सफाई कर्मचारी आहे। सफाई कर्मचारी, बरं। उपोषण या ठिकाणी तुमचं चालू आहे, कशा संदर्भामध्ये? आम्हाला 5वा महिना चालू आहे, आता पगार नाही आहे। आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला पवन ठाकूरकडे जा, त्याच्यानंतर साहेब म्हणतात याच्याकडे जा त्याच्याकडे जा, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे। पवन ठाकूर कोण आहेत? तो ठेकेदारचा माणूस आहे। ठेकेदार। कन्नड़ से सीनियर संवाददाता भाईदास जी पवार की रिपोर्ट। फिलहाल इस महाराष्ट्र की बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।